गेले 8 ते 10 वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे अपूर्ण काम आणि रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे पुन्हा एकदा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। MH04 MZ 5741 क्रमांकाची वॅगनार कार आणि MH12 LT 3628 क्रमांकाच्या टाटा आयशर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव पुसेगाव रोडवर कोरेगावपासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला। अपघात इतका गंभीर होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित पुलावरील अपुरे काम तसेच रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहन चालकांचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोरदार धडक झाली। धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले। अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। दरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या अपुऱ्या कामामुळे आणखी किती लोकांचे बळी जाणार असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबत वारंवार तक्रारी आणि मागण्या करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। पुलावरील अर्धवट काम, धोकादायक वळणे आणि मोठमोठे खड्डे यामुळे दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत। स्थानिकांच्या मते यापूर्वीही या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत, मात्र प्रशासन प्रत्येक वेळी केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते मर्यादित राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।